नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 शिपाई हमाल व लिपिक या पदांकरिता अत्यंत संभाव्य असे प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. भारतातील पहिले ई-कोर्ट कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, हैदराबाद. हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिले ई-कोर्ट स्थापन करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणी भारत सेवक समाजाची स्थापना केली? या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाल कृष्ण गोखले. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. भारतातील पहिले कुटुंब न्यायालय कोठे स्थापन झाले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, चेन्नई. चेन्नई या ठिकाणी भारतातील पहिले कुटुंब न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 4. भारतातील नौदलातील लढाऊ विमानाचा पायलट म्हणून प्रशिक्षण घेतलेली पहिली महिला कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे आस्था पुनिया. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे कुसुमाग्रज. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? तर कुसुमाग्रज यांचा आहे. प्रश्न क्रमांक 6. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 62 वर्ष. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती आहे? तर एकूण 62 वर्ष आहे. प्रश्न क्रमांक 7. भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे MC सित्तलवाड. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. माहितीचा अधिकार कायदा संपूर्ण भारतात लागू होण्याआधी कोणत्या राज्यात लागू झाला होता? या प्रश्नाचे उत्तर आहे तामिळनाडू. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण मानले जातात? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 10. जावा आणि C++ ही कशाची उदाहरणे आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे संगणकीय भाषा. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. जावा आणि C++ ही कशाची उदाहरणे आहेत? तर संगणकीय भाषाची उदाहरणे आहेत. प्रश्न क्रमांक 11. जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे येल्लोस्टोन नॅशनल पार्क. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. पंचायत राज्य व्यवस्थेशी संबंधित कलम कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे कलम 40. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रात सेवा सदनची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे रमाबाई रानडे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. जिल्हा नियोजन व विकास समितीचे अध्यक्ष कोण असतात? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, पालकमंत्री. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व विकास समितीचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 15. लोटिया संगीत कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, राजस्थान. लोटिया जे संगीत आहे ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर राजस्थान या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 16. भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1993.
1993मध्ये स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 17. स्वतंत्र भारतात न्यायालयीन खटल्यास सामोरे जाणारे पहिले पंतप्रधान कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे इंदिरा गांधी. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. रोजगार हमी योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. शेतकऱ्याचे असूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा ज्योतिबा फुले. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. भारताच्या फाळणीची योजना कोणत्या ब्रिटिश व्हाईसरॉयने तयार केली? या प्रश्नाचे उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात महिला विद्यापीठ स्थापनेत महत्त्वाचा सहभाग कोणाचा होता? या प्रश्नाचे उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात पीक विमा योजना कधीपासून लागू झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1981. महाराष्ट्रामध्ये पीक विमा कधीपासून लागू झाली? तर 1981 पासून महाराष्ट्रामध्ये पीक विमा योजना लागू झाली. प्रश्न क्रमांक 23. भारतीय संविधानात नागरिकांची किती मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए एकूण 11 मूलभूत कर्तव्ये देण्यात आलेली आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी चंद्रपूर. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 25. मुंबईत आर्य समाजाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. मुंबईत आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.